एक मिनिट. चला 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 बोला रोल. साहेब काल रोहित पवार मुंबईमध्ये पोलिसांमध्ये आंदोलन झालेले पाहायला मिळाले होते. एकदा दाखल करून देण्यात आलं नाही. आज बारामतीमध्ये ते असणार आहे. मोठी प्रतिक्रिया. आज DGCA ज्या पद्धतीने या कंपनीवर कारवाई केलेली आहे याचा अर्थ घेऊन नवीन नियमानुसार FIR हा दर्ज केला पाहिजे. कोणी व्यक्ती पोलीस स्टेशनला आली तर FIR दर्ज केला पाहिजे असा नवीन कायदा असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे मरीन लाईनला त्यांनी तक्रार नोंद करायला गेले होते. ते म्हणले की आमच्या हद्दीमध्ये नाही म्हणून बारामतीला ते गेलेले आहे. बारामतीमध्ये आज FIR दर्ज करण्याचा प्रयत्न करतील. तो झाला तर ठीक, नाही झालं तर आम्ही त्या संदर्भामध्ये प्रकर्तेने भविष्य काळामध्ये चांगल्या प्रकारचं आंदोलन करण्याच्या बाबतीत निर्णय घेऊ. ही वेळ येणार नाही. सदनामध्ये सुद्धा सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आता आमची बैठक आहे महाविकास आघाडीची. त्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करून काय निर्णय घ्यायचा ठरवू. या जिथे घटना घडली तिथे FIR दर्ज झाला पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे. म्हणून बारामतीला आज गेलेले आहेत. बारामतीमध्ये FIR दर्ज झाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. किंवा मुद्दा मांडण्यात आला होता विधानसभेमध्ये आणि मुंबई परिसरामध्ये काल डालबार बंदी एक प्रकारे पाहायला मिळाली. RR पाटील स्वर्गवासी RR पाटलांनी ज्या पद्धतीने डान्सबार बंदीच्या संदर्भात कायदा केला, सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे की काही नियमावली केली होती. त्या नियमावलीच्या आडून काही लोक पळवाटा काढून तशाच प्रकारचा परत डान्सबार चालू करता हे पनवेल वगैरे या परिसरामध्ये तक्रारीनुसार आलं होतं. त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आता त्याचं उत्तर मुख्यमंत्री गृहमंत्री देतील आणि कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. तर आम्ही कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून तो विषय परत उचलून धरू. FD हा नुसत्या नवी मुंबईच्या नाही, महानगरपालिका जेवढ्या महाराष्ट्रातल्या तेवढ्या महानगरपालिकेच्या FD किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या FD मोडण्याचा प्रयत्न सुरू झालाय. सिडको पासून अनेक ठिकाणी असा प्रकार झालेला आहे. अवास्तव कामं काढली. प्रशासक असताना ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामधल्या असल्या महानगरपालिकेमध्ये प्रमाणाच्या बाहेर ज्या वेळेला खर्च केला गेला त्याची चौकशी करावी अशी मागणी केली गेली आहे. आता सुद्धा आज सरकारच्या तिजोरी तर खाली झाले, महानगरपालिकेच्या सुद्धा तिजोरी खाली करण्याचा प्रयत्न होतोय. हे महायुती सरकार आल्यापासून हे सातत्याने पाहायला मिळतंय. आता FD शिल्लक राहतील का नाही शंका आहे, ती वस्तुस्थिती आहे. सर, राज्य सरकार लव्ह जिहादच्या विरोधामध्ये कायदा आणण्याच्या तयारीमध्ये आहे. तसा ड्राफ्ट देखील विधी आणि न्याय विभागाकडे आहे. राज्य सरकार तयारी करते, मात्र दुसरीकडे काँग्रेसचे जे नेते आहेत, आमदार आहेत, ते याला विरोध करतात की तो कायदा आणण्याची काही गरज नाही. लव्ह जिहादच्या बाबतीमध्ये कायदा येईल त्यावेळेला आम्ही सविस्तरपणे बोलू. शेवटी धर्मांतर किंवा बाकीच्या विषयासंदर्भामध्ये प्रत्येकाच्या भावना तीव्र असतात. त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करताना या कायद्यामध्ये काय त्रुटी किंवा जाणीवपूर्वक राजकारण होतं का ते बघून आपण त्याप्रमाणे निर्णय घेऊ. समर्थन कराल जर का तो चांगला नाही, कायदा कसा आणतायत कायदा त्याच्यावर बोलून मग बोललं बरं आहे.